काल आपण जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर एक व्हिडिओ केला होता आणि त्यानंतर खूप कॉल्स आले, पण त्यातला एक कॉल खूप इम्पॉर्टंट होता. त्या क्लायंटनी बिल्डरसोबत ॲग्रीमेंट केलं होतं, पण प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट झाला नाही आणि त्यामुळे त्याचा फायनान्शियली मोठा लॉस झाला. तेव्हा एक गोष्ट क्लिअर झाली, डेव्हलपमेंट करताना काही चुका टाळल्या तरच आपली डील सेफ राहते. म्हणून आज आपण पाहणार आहोत डेव्हलपमेंट करताना नेमक्या कोणत्या चुका टाळायला हव्यात, जेणेकरून तुमचा लॉस होणारच नाही आणि तुम्ही कुठेच अडकणार नाही. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबदला. तुम्ही एरिया शेअर घेणार की रेव्हेन्यू शेअर घेणार हे आधीच क्लिअर असलं पाहिजे. जर एरिया शेअर घेत असाल तर त्याचं पर्सेंटेज किती आणि त्यावर मिळणारे फ्लॅट्स, जसं की कुठल्या फ्लोअरला, कार्पेट एरिया, फ्लॅट नंबर, हे सगळं ॲग्रीमेंटमध्ये क्लिअरली मेन्शन असलं पाहिजे. त्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट ही एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. ती तुम्ही बिल्डरकडून बँक डिपॉझिट किंवा बँक गॅरंटी स्वरूपात घेतली पाहिजे. जर तुम्ही त्या जागावर राहत असाल तर पोजेशन मिळेपर्यंत रेंट आणि शिफ्टिंग चार्जेस बिल्डरने देणं आवश्यक आहे. पुढची एक मोठी चूक म्हणजे हिडन चार्जेस इग्नोर करणं, जसं की MSAB, इन्फ्रा, पार्किंग चार्जेस, ह्या सगळ्या गोष्टी आधीच क्लिअर केल्या पाहिजेत. त्याचबरोबर GST ऑन एरिया शेअर, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरची स्टॅम्प ड्युटी, लीगल चार्जेस आणि लँड ओनरसाठी फ्लॅट अलॉटमेंटचे जे चार्जेस आहेत हे सगळे आयडियली बिल्डरने बेअर केले पाहिजेत, नाहीतर तुमच्यावर एक्स्ट्रा बर्डन येऊ शकतो. याशिवाय ॲग्रीमेंटमध्ये कंप्लिशन डिले झाल्यास पेनल्टी क्लॉज असणं खूप गरजेचं आहे आणि जर प्रोजेक्ट अडकला तर एक्झिट प्लॅन आधीच ठरवलेला असला पाहिजे. आणि शेवटची पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट, इन्कम टॅक्स प्लॅनिंग. फ्लॅट अलॉट झाल्यानंतर कॅपिटल गेन टॅक्स कधी लागतो, तर प्रोजेक्टचं कंप्लिशन सर्टिफिकेट ज्या वर्षी येतं त्या वर्षी कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. अशा चुकामुळे तुमचा प्रोजेक्ट अडकला असेल तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा. तुमच्या ओळखीमध्ये कोणी डेव्हलपमेंट डील करत असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. कदाचित त्यांचा लाखोचा लॉस वाचू शकतो. अशा प्रॅक्टिकल रिअल इस्टेट इन्साईटसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.